विचार करा, हा व्हिडिओ बघतेवेळी तुम्ही ज्या खुर्चीवर बसलायत, ज्या बेडवर झोपलायत किंवा ज्या सोफ्यावर तुम्ही टेकलायत, त्यानंतर तुमचा मृत्यू झाला तर? ही माझी आजची स्टोरी आहे ना, तशीच काही आहे. ही स्टोरी बोलण्यापेक्षा आहे ना, एक ट्रू इन्सिडेंट आहे. एक रिअल हॉरर इन्सिडेंट आहे, जो बऱ्याच लोकांबरोबर घडला आहे. एक अशी खुर्ची, एक अशी श्रापित खुर्ची, त्या खुर्चीने आजपर्यंत जवळपास 30 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. त्या खुर्चीला लोकं कर्स्ड चेअर असं म्हणतात. ती खुर्ची अजूनही आहे आणि असं म्हणतात, की आजही त्या खुर्चीवर जर कोणी बसलं, तर त्या माणसाचा मृत्यू होऊन जाईल. ही गोष्ट आहे 1703 मधली, 1703. 300 पेक्षा जास्त वर्ष ह्या पूर्ण इन्सिडेंटला झाले आहेत आणि ही गोष्ट घडली होती इंग्लंडच्या एका छोट्याशा गावात. ठीक आहे, त्याचं नाव इथे येईल. तर तिथे त्या गावात आहे ना 2 मित्र राहायचे. एकाचं नाव होतं थॉमस बसबी करून होतं आणि दुसऱ्याचं नाव होतं डॅनियल ओटी करून एकाचं नाव होतं. ठीक आहे, हे 2 मित्र आणि दोन्ही एकदम बेवडे होते. म्हणजे दारू पियायचे, दिवसाभरात काय काम केलं तर केलं, कोणाला लूटमार केली आणि संध्याकाळी येऊन मस्तपैकी दारू प्यायचे. एकदम गँगस्टर टाइप होते असे. ठीक आहे. तर ते दोघंही एकदम चांगले मित्र. रोज रात्री 7:30 वाजले नाही, की हे लोकं त्या एक पर्टिक्युलर बारमध्ये येणार आणि तिथे येऊन दारू पिणार, बिअर पिणार. बरोबर. कारण तिकडचं एक कल्चर पण आहे ना. थंड वातावरण आहे. लोकं जनरली रात्री दमल्यावर बिअर आणि अल्कोहल हे त्यांच्या कल्चरमध्ये थोडं कॉमन आहे. बरोबर. तर हे यायचे, दारू वगैरे पियायचे, भांडायचे, दुसऱ्यांना त्रास द्यायचे आणि असं म्हणजे आणि तेच त्यांचं पूर्ण आयुष्य होतं. रोज सकाळी काम करणार, नाही केलं तर कोणाला लुटणार आणि संध्याकाळी येऊन दारू पिणार. दॅट्स इट. तर जो थॉमस होता ना, थॉमसची आहे ना, त्या बारमध्ये आहे ना, एक फेव्हरेट जागा होती. म्हणजे आपली पण असते ना, आपण ही समजा आपण एक कुठे हॉटेल असेल किंवा हॉटेलसोबत एक वेळेस शाळेत किंवा कॉलेजमध्ये जेव्हा तिथे आपण रोज जातो ना, आपली तिथे एक फेव्हरेट प्लेस बनते, की ही जी जागा आहे ना, ही माझी फेव्हरेट आहे. विंडो सीटच्या बाजूला इथून खिडकीतून बाहेर बघू शकतो. दॅट्स माय फेव्हरेट प्लेस. तर थॉमसची पण आहे ना, तिथे एक फेव्हरेट प्लेस होती आणि ती प्लेस आणि ती चेअर फेव्हरेट होती. तो तिथेच बसायचा. दरवेळी यायचा, तिथे बसायचा, बिअर ऑर्डर करायचा, बिअर प्यायचं आणि घरी जायचा. दॅट्स इट. आणि समजा त्या जागेवर आहे ना, की थॉमस आला असेल आणि तिथे ऑलरेडी त्याच्या जागेवर कोण बसला असेल ना, तर थॉमस त्याला आधी प्रेमाने बोलायचा आणि जर त्याने नाही ऐकलं त्या व्यक्तीने, तर त्या व्यक्तीला मारून बाजूला हटवून द्यायचा, पण त्याच जागेवर बसायचा. त्याच्यामुळे त्याची खूप भांडणं झाली आणि ते बारवालेही आहे ना, त्याच्यामुळे खूप हैराण झाले होते थॉमसमुळे. पण काय करणार भाई? हा गुंडा आहे. हां, गुंडा आहे, काय बोलू नाही शकत तसं. तर तसं चालायचं. तर थॉमसचा आहे ना, जो डॅनियल त्याचा मित्र असतो ना, त्याच्या मुलीशी प्रेम होतं. त्या मुली त्यांचं जुळतं आणि ते लग्न करतात. आता सुरुवातीला डॅनियलला हे अजिबात आवडत नाही. कारण डॅनियलच्या मुलीची एज आणि थॉमसची एज आसपास असते. तर सुरुवातीला डॅनियलचं भांडण वगैरे होतं थॉमसबरोबर असं तसं. पण ठीक आहे, पुढे जाऊन ते बोलतात, "जाऊ दे, आहे तर माझाच मित्र. मी याला ओळखतो पण चांगलं. माझ्याच गँगमधला आहे. ठीक आहे, जाऊ दे." तर ते लोकं तरी पण रोज येऊन बिअर वगैरे पित असतात सोबत. तर ते सगळं नॉर्मल होत असतं. काही महिने जातात. नॉर्मल लाईफ त्यांची सुरू असते. थोडाफार पैसा-पाणी कमवत असतात. दारूवर उडवत असतात. घरी लाईफ चांगली चालू आहे. ठीक आहे. तर झालं कसं आहे ना, की थॉमसच्या या घाणेरड्या सवयीमुळे ना, की दारू पितोय, जुगार खेळतोय, गुंडगिरी करतोय. त्यामुळे त्याच्या घरी खूप वाद होऊ लागले त्याच्या बायकोशी आणि खूप भांडणं वगैरे होऊ लागली. थॉमसही तिला खूप जास्त त्रास द्यायचा त्या गोष्टीमुळे. तर तिने ह्या सगळ्या गोष्टी डॅनियलला तिच्या वडिलांना सांगितल्या. त्यामुळे डॅनियल आणि थॉमसमध्येही खूप भांडण व्हायचं, की असं तसं चालायचं. रोज कारण कुठेही गेले तरी रोज रात्री ते लोकं बारमध्ये येऊन बसायचे. अ, दारू पियायचे सोबत आणि भांडायचे, खूप भांडायचे आणि घरी जाऊन तो बायकोशी पण भांडायचा. तर एक दिवस काय झालं, डॅनियल आला आणि त्याने थॉमसला बोलून टाकलं, की "तुलाच नीट राहायचं आहे की नाही? नाहीतर बस झालं, मी माझ्या मुलीला घेऊन जातो, तू तुझं आयुष्य जग." तो भांडून त्याच्या मुलीला त्याच्या घरी घेऊन जातो. तर ह्या गोष्टीचा ना थॉमसला खूप जास्त राग येतो, की माझ्या बायकोला हा परत त्याच्या घरी कसा घेऊन गेला. म्हणजे ती तर माझी बायको आहे ना आणि ह्यानी माझं संसार उद्ध्वस्त केले असं त्याचं असतं, की ह्यानी माझी पूर्ण लाईफ करप्ट करून टाकली. माझ्या बायकोला माझ्यापासून लांब घेऊन गेला. एक दिवशी काय होतं ना, थॉमस नेहमीप्रमाणे बारमध्ये येतो आणि खूप रागात असतो, खूप रागात असतो. तो समोर बघतो तर डॅनियल बसलाय तिथे. तो डॅनियलजवळ जातो, भांडतो आणि एक हत्यार घेऊन त्याचा खून करून टाकतो. त्याला त्याच ठिकाणी जागेवर मारून टाकतो.
ठीक आहे. आता तिकडे त्याच्यावर कंप्लेंट वगैरे होते. पोलीस वगैरे येतात. थॉमसला घेऊन जातात. आणि त्यावेळी माहिती आता जर तू एखादं किंवा खून केलंस कदाचित तुला फाशीची शिक्षा नाही होणार. पण तो काळ वेगळा होता. 350 वर्ष आधीची गोष्ट आहे. 300-350 वर्ष. त्यावेळी जर तू काहीतरी चुकीचं करतोस, तर त्याची शिक्षा म्हणजे डेथ पेनल्टी. बरोबर. तर त्यालाही काही दिवस कस्टडीमध्ये वगैरे ठेवण्यात आलं. मग त्याच्यावर ही कंप्लेंट झाली. त्यालाही घेऊन गेले. काही दिवस त्याला कस्टडीमध्ये ठेवले आणि फायनली त्याला ती फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण तुलाही माहिती असेल, आपल्या ऑडियन्सलाही माहिती असेल, की कोणत्याही कैदीला, कोणत्याही क्रिमिनलला जेव्हा फाशीची शिक्षा देण्यात येते ना, त्यावेळी एक गोष्ट होते, ती म्हणजे त्याला त्याची शेवटची इच्छा विचारतात. तर जो थॉमस होता, त्यालाही त्याची शेवटची इच्छा विचारली. तर त्याचं असं होतं ना, की त्याची शेवटची इच्छा अशी होती, की त्याला आहे ना, त्याला त्याच्या त्या फेव्हरेट बारमध्ये जायचं होतं आणि त्या फेव्हरेट बारमध्ये जाऊन, त्याच्या फेव्हरेट जागेवर जाऊन त्याला बिअर प्यायची होती. दॅट्स इट. तिकडे त्याला त्याचं लास्ट मील करायचं होतं. आता इंग्लंडसारख्या देशात दारू पिणं हे कॉमन आहे, त्यांच्या कल्चरमध्ये आहे. त्यामुळे त्या लोकांनीही अलाव केलं, की ठीक आहे ना, ह्याला बिअर प्यायची आहे, जाऊ दे पिऊ द्या. त्याला फाशी देण्याच्या आधी त्याला त्या बारमध्ये घेऊन गेले. तो गेला. त्याच्या फेवरेट जागेवर गेला. त्याच्या फेवरेट खुर्चीवर बसला आणि तिथे जाऊन त्याने मस्त बिअर वगैरे पियाला आणि तो खूप हळूहळू पित होता. एन्जॉय करत होता. तितक्यात त्याला एक पोलिसवाला बोलला, "भाई पटकन पी, घेऊन जायचं आहे तुला." तो बिअर वगैरे पियाला. तिकडे त्याने त्याचा मग ठेवला आणि उठते वेळी आहे ना, तो फक्त एक गोष्ट बोलला, की माझ्यानंतर ह्या माझ्या खुर्चीवर जोही कोण व्यक्ती बसेल त्याचा सत्यानाश होईल. असं बोलून तो तिथून उठला. त्याला घेऊन गेले आणि त्याला मग सगळ्यांसमोर फाशी लावण्यात आली. कारण तिथे आधी तेच होतं ना. तुला माहिती आहे की इंग्लंडमध्ये आधीच्या काळात आता कसं की आता एक जेलमध्ये वगैरे देतात फाशी किंवा कुठे देतात. आधी तिथे फाशी म्हणजे असं बाजारात वगैरे द्यायचे आणि लोकं बघायला यायची ॲज अ सर्कस. लोकं पॉपकॉर्न वगैरे घेऊन यायला यायचे. म्हणजे एक ते लोकांचं ते गेट टुगेदर होतं त्यावेळी तिथे. तर झालं कसं की ह्याला घेऊन जाण्यात आलं आणि ह्याला लटकवलं. हा मेला. आता त्यानंतर काय झालं ना, की थॉमस तर गेला. पण त्यानंतर आहे ना, त्या गोष्टीमुळे त्या बारची डिमांड खूप वाढली, की एखाद्या कैदीने इथे मरतेवेळी हे बोलून गेला. तर त्यामुळे बरेच लोकं तिथे यायला लागले आणि कोणाचीच तिथे बसायची हिंमत नव्हती होत. त्या खुर्चीवर कोणच बसायचं नाही. कारण सगळ्यांना माहिती होतं आणि जो ओनर होता, त्याने ती खुर्ची साईडला काढून ठेवली होती. ॲज अ शो पीस त्याने ती खुर्ची साईडला ठेवली होती. ठीक आहे. तर एकदा काय झालं, की तुला माहिती असेल त्यावेळी आहे ना, जनरली असे हॉटेल्समध्ये वगैरे किंवा घरीही चिमणी असायचे, मोठ्या चिमण्या असायच्या, जे धूर बाहेर काढायचं काम करायचे. कारण तिथे टेम्परेचर एवढा थंड असतो, त्यामुळे गरमी लागते. तर तिकडे चिमणी असायचे. तर एक चिमनी मॅन करून एक जॉब होता तिथे, की राहिलेला जो कोळसा वगैरे असतो ना, तो एक माणूस येऊन साफ करून जायचा आणि तो सकाळी यायचा. सगळं काही स्टार्ट होण्याच्या आधी तो यायचा, पूर्ण ती चिमणी वगैरे साफ करायचा आणि तो मग निघून जायचा. तर तो टफ काम होता, खूप टफ काम होता. तर एक दिवशी तो चिमनीवाला आला, चिमनी क्लीनर आला. त्या बारमध्ये त्याने सगळं क्लीन केलं आणि करता-करता दमून गेला. म्हणजे तो थोडा म्हातारा वयस्कर व्यक्तीच असेल. तर त्यामुळे तो खुर्चीवर जाऊन बसला. थॉमसच्या त्या कर्स चेअरवर जाऊन तो बसला. जसंच तो बसला त्या बारच्या एका एम्प्लॉयीनी बघितलं. तो येताच त्याला ओरडला, की "इथे नको बसू." तो बोलतो, "काय झालं?" बोलतो, की "इथे हे आहे म्हणजे इथे ही जागा चांगली नाही आहे." असं पूर्ण स्टोरी सांगतो. तो त्याला बघून हसायला लागला, की "अबे काय पण नको बोलू भाई. काय पकवू नको." काय नसतं असं, की मला माहिती आहे हा जो ओनर आहे ना, हे गिमिक आहे त्याचं. त्याचा धंदा होतो म्हणून त्यांनी हे सगळ्या गोष्टी बोलून ठेवल्या. त्याचं काही होत नाही. तो एम्प्लॉयी बोलला, की "तू उठ इथून. मला नाही पाहिजे, की तुला कोणी बघावं. मला ओरडतील." त्याला उठवलं वगैरे तो गेला. त्या दिवशी तर तो चिमणीवाला गेला, मजाक-बिजाक करून गेला. आता दुसऱ्या दिवशी काय झालं ना, जेव्हा जो पहिला एम्प्लॉयी असतो, जो आला त्याने सगळं ओपन वगैरे केलं. त्याने त्या चिमनी मॅनला त्यांच्याच हॉटेलमध्ये, त्याच जागेवर लटकताना बघितलंय. मग त्यांनी स्वतःचा तिथे जीव दिला होता. आणि हे ॲक्चुअली तिथे घडलंय. ठीक आहे. त्यानंतर बरेच एक हे होता, की त्यानंतर तिथे एक साफ-सफाई करणारी बाई पण होती. जेव्हा ती साफ-सफाई करता-करता त्या खुर्चीवर बसलेली. तिचंही खूप मिस्टिरियस वेमध्ये डेथ झाली. असे म्हणजे अधून होत होत्या गोष्टी. त्यानंतर काय झालं ना, बरेच वर्ष झालेली त्या गोष्टीला.
त्या बरेच वर्ष झालेली त्या गोष्टीला. वर्ल्ड वॉर 1 किंवा वर्ल्ड वॉर 2चे आहे ना काही सैनिक लोकं असतात ना, ते लोकं आलेले त्या बारमध्ये. ह्याच गोष्टी ऐकून आलेले ते लोकं. ठीक आहे. आता मला आठवत नाही, मला वाटतं वर्ल्ड वॉर 2 किंवा वर्ल्ड वॉर 1ची ही गोष्ट आहे. आणि त्या बारचं नाव, एक गोष्ट मी सांगायचं विसरलो. त्या बारचं नाव देखील तो जो ओनर होता, ज्यांची ते बार चालत आलेलं होतं. कारण त्यांची जे पुढची पिढी होती ना, तेच ते हॉटेल सांभाळत होती. ठीक आहे. तर त्याचं नाव त्या लोकांनी थॉमसच्याच नावावर ठेवलं होतं, बिस्बी बार. कारण तेच एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं. तर वर्ल्ड वॉरचा टाईम सुरू होता. काही सोल्जर्स आले तिथे आणि 5-6 सोल्जर्स आले होते आणि मस्त बिअर वगैरे प्यायले, एन्जॉय करत होते. लढाईला जाण्याच्या आधी ते लोकं एक एन्जॉय करायला आले होते तिथे. तर त्यांनी आले, बिअर वगैरे प्यायले आणि मग ते त्या कॉर्नरला गेले. जो कॉर्नर होता ना, तिथे गेले. आणि तिथे जाऊन त्यांच्यात आपसमध्ये चालू झालं, की बसून दाखव, हे दाखव. तर त्यांचं असं होतं, काय होणार आहे? बसूया. कारण तुला माहिती आहे, जे सोल्जर वगैरे असतात, जे सैनिक असतात, ते तसे पण असे कोणाला घाबरत नाहीत. त्यांची ट्रेनिंग वगैरे एवढी असते. तर ते जाऊन बसले, बिनधास्तपणे बसले आणि मग गेले, घरी गेले. कायच नाही झालं, हसत खेळत घरी गेले. ते जे 5-6 जण होते ना, ते लोकं लढाईला गेले. त्यांच्यापैकी परत कोणीच आलं नाही. त्या सगळ्यांचाच मृत्यू झाला होता. ते पूर्ण म्हणजे परत आलंच नाही. मग ते गेले आणि त्याच्यानंतरही बरेच असे इन्सिडेंट झाले. एक तिकडे जो एक रिपेअरिंग करणारा माणूस होता ना, तोही तिकडच्या छतावरून पडला. अजून एक तिथे कोणतरी काम करणारा होता, त्याच्यावर एक दीवार पडली होती आणि त्या सगळ्यांचा संबंध आहे ना, कुठे ना कुठे त्या चेअरवर होता. कारण ते लोकं आहे ना, म्हणजे कळत नकळत त्या चेअरवर बसले होते आणि त्यांचं मग ते नाही वाचले. तर जो ओनर होता ना त्यावेळी, ज्याने ते बार विकत घेतलं होतं, तर तो खूप घाबरला, की भाई हे काय होतं? आधीपर्यंत हे माझ्यासाठी एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती, की या खुर्चीला बघायला यायचे. पण आता माझेच एम्प्लॉईज जात आहेत. तर ते बघून तो खूप घाबरला, की भाई आय डोंट वॉन्ट धिस चेअर टू बी हिअर. त्यांनी काय केलं, त्याने त्याच्या एक एम्प्लॉईला बोलावलं आणि त्याला बोललं, "ही चेअर बेसमेंटमध्ये ठेवा. मला इथे नको आहे. मला नको आहे, की कोणीही इथे बसेल आणि त्याचं त्याचा मृत्यू होईल." तर त्यांनी काय केलं, त्याने ती चेअर घेतली आणि बेसमेंटमध्ये ठेवली, जेणेकरून कोणच तिथे बसू शकणार नाही. तसं झालं. त्या गोष्टीला 10, 15, 20 वर्ष झाले. ठीक आहे. बदलत गेलं, काळ बदलला. बरेच लोकं यायचे, त्या गोष्टी बोलायचे, बिअर पियायचे, सगळं काही नॉर्मल झालं. ना कोणाचा मृत्यू झालं, ना कोणाचं ॲक्सिडेंट झालं, सगळं काही बॅक टू नॉर्मल झालं होतं. आणि स्टोरी स्टिल होती. कारण त्यांनी मला वाटतं कोणती दुसरी खुर्ची वगैरे तिथे ठेवली होती आणि एव्हरीथिंग वॉज वर्किंग फॉर हिम. तर झालं कसं होतं ना, 20-25 वर्षानंतर त्यांच्यात एक रिपेअरिंगचं काम सुरू झालं. ज्यामध्ये त्यांना जुन्या गोष्टी खाली ठेवायच्या होत्या आणि नवीन गोष्टी तिथे रिप्लेस करणार होत्या. म्हणजे जो जुना फर्निचर होता थोडाफार बेसमेंटमध्ये आणून ठेवायचा होता. तर त्या गोष्टीसाठी त्यांनी एक मजदूरला हायर केलं होतं, ज्यानी जो त्या गोष्टी बेसमेंटमध्ये ठेवेल. आता त्या गोष्टी म्हणजे टेबल्स होते, थोडंफार सामान होतं. तर त्याला दिवसभर एकट्याला ते पूर्ण खाली ठेवायचं होतं. तो दिवसभर ठेवत होता. जात होता वरती, खाली जात होता, बेसमेंटमध्ये ठेवत होता. परत वरती जात होता, गोष्टी उचलत होता, बेसमेंटमध्ये ठेवत होता. आता 15-20 वेळा त्याचं वर-खाली, वर-खाली झालं. तो तिथे जाऊन तो खूप दमला. म्हणजे आता कारण वरती तर तो आराम नाही करू शकत. बार आहे, ज्याने त्याला कॉन्ट्रॅक्टर आहे, तो समोर आहे. तर त्यामुळे ना तो खालीच जाऊन त्याने ती खुर्ची बघितली आणि तिथेच जाऊन बसला तो. ठीक आहे. 1 तास झालं, 1.5 तास झालं, वरती येत नाही. वरती ते लोकं सामानाची वाट बघतायत, की बाबा हा आता सामान खाली करून जाईल. थोड्या वेळानंतर तो जो बारचा मॅनेजर होता, त्याने बघितलं, की अजून सामान इथे गेलं कुठे? अजून येत नाहीये. त्याने काही लोकांना खाली पाठवलं, जे हेल्पर्स असतात त्यांना खाली पाठवलं. एक एक हेल्पर खाली गेला आणि जोरात किंचाळला, ओरडला जोरात. सगळे लोकं खाली गेले आणि बघितलं, की तो जो व्यक्ती आहे ना, तो थॉमसच्या त्या खुर्चीवर बसला होता आणि त्याला तिथेच हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला होता. ह्यानंतर जो तो बारचा ओनर होता, तो खूप खूप घाबरला. त्याला असं वाटत होतं, की भाई ह्या गोष्टीमुळे किती लोकांचा जीव जातोय, बरोबर? त्याच वेळी तो ओनर तिकडच्या एका म्युझियमला कॉल लावतो. थर्च म्युझियम त्याचं नाव आहे. खूप पॉप्युलर म्युझियम आहे. त्याला कॉल लावतो आणि त्याला बोलतो, की मला एक खुर्ची द्यायची आहे. ते लोकं विचारतात, की तुझ्या खुर्चीमध्ये असं काय स्पेशल आहे? म्युझियममध्ये का द्यायची आहे तुला खुर्ची? तेव्हा तो बोलतो, मनहूसियत. ही खुर्ची श्रापित आहे. त्यानंतर तो तिथे त्या खुर्चीला घेऊन जातो आणि त्यांना पूर्ण हिस्ट्री सांगतो, की कसं ही खुर्ची झाली, किती लोकांचा इथे जीव गेला आणि किती लोकं ह्या खुर्चीला मानतात असं आहे. तिकडची पूर्ण हिस्ट्री वगैरे सांगतो आणि ती खुर्ची त्या म्युझियमवाले ॲक्सेप्ट करतात. पण तो जो ओनर आहे ना, त्यांना फक्त एक अट देतो, की ही जी खुर्ची आहे ना,
इथे तुम्ही कोणालाच बसवू शकत नाही. कारण जर कोणीही व्यक्ती ह्या खुर्चीवर बसला तर आपल्याला तर माहिती आहे काय होणार. तेव्हा तो बोलतो की तुम्ही काहीही करा पण ह्या खुर्चीवर कोणालाच बसू देऊ नका. तर तेव्हा 1978 वगैरे वाटतं ती खुर्ची ते लोकं ॲक्सेप्ट करतात आणि तिकडे लावली जाते. त्या खुर्चीवर कोणी बसू नये म्हणून ती एका उंचीवर लटकवली जाते खुर्ची. खुर्ची लटकवली जाते कारण मग बसणं अशक्य आहे. लटकवली जाते आणि तेव्हापासून कोणाचाच मृत्यू नाही झाला आहे कारण कोणीही व्यक्ती त्या खुर्चीवर बसला नाही आहे. अजूनही 2026मध्ये ती खुर्ची त्या म्युझियममध्ये आहे आणि त्याच्या बाजूला बरेच पूर्ण त्याची हिस्ट्री लिहिलेली आहे. आता आता बरेच लोकं तिथे जातात, बघतात आणि लोकांना त्याच्या आजूबाजूला ना एक निगेटिव्हिटी जाणवते. तर आपण बोलतो ना, की असं काही नसतं. तर एक प्राईम एक्झाम्पल आहे, की कसं कोणाचा तरी श्राप तिथे अजून बनून राहील. बरोबर. तुला माहिती आहे एक ट्राईब पण आहे आफ्रिकामध्ये की कुठेतरी आहे, अमेरिकामध्ये माहिती आहे. तर जेव्हा त्यांना आहे ना एखादं झाड त्यांच्या रस्त्यातून हटवायचं असतं ना शेती वगैरे करायला, तर ते लोकं त्या झाडाला तोडत नाही. ते सगळे गावातले लोकं एकत्र येतात आणि त्या झाडाला शिव्या घालतात. नको-नको ते श्राप देतात, त्याच्या बारेमध्ये वाईट बोलतात. काही ना काहीतरी खूप घाणेरडं बोलतात. रोज येतात आणि बोलतात, रोज येतात आणि बोलतात. आणि एक दिवस इव्हेंच्युअली तो झाड मरून जातो. तर काहीही बोल, आपण जे बोलतो ना, ते खूप व्हॅल्यू करतं. तर हे खूप गरजेचं आहे, की आपण आपल्याबद्दल, लोकांबद्दल, समोरच्याबद्दल फक्त चांगलं म्हणावं. कारण आपण जेही बोलतो ते खूप खूप चान्सेस आहेत, की म्हणजे खूप चान्सेस आहेत, की ते कुठे ना कुठेतरी आपण त्याला मॅनिफेस्ट करतोय आणि ते होतंय. जसं थॉमस बोलला होता, की ह्या खुर्चीवर कोणीही बसेल, तो जाईल आणि तसंच झालं. तर ही जी माझी दुसरी स्टोरी आहे ना, ही नागपूरमधली आहे. नागपूरचा जो प्रतापनगर जो एरिया आहे ना, त्या साईडची ही गोष्ट आहे. ठीक आहे. ही मला आपल्या एका सबस्क्रायबरनी पाठवली आहे आणि हे त्यांच्याबरोबर, तिच्याबरोबर, तिच्या फॅमिलीबरोबर हे ॲक्च्युअली झालं आहे. तर ही गोष्ट वैभवीची आहे आणि वैभवीच्या कझन बहिणीबरोबर हे पूर्ण झालं होतं. ठीक आहे. 2008-9ची ही गोष्ट आहे. तर त्यांच्याबरोबर त्याची कझन नेहमी राहायची. ठीक आहे. त्यांच्याबरोबरच असायची. तिच्या मावशीची मुलगी होती, तिचं नाव श्रावणी होतं. तर झालं कसं होतं, श्रावणीची जी आई आहे ना, ती लहानपणीच वारली होती. ठीक आहे. आणि श्रावणीचे जे वडील होते, ते तिला सोडून गेले होते. त्यामुळे तिला मावशी सांभाळायची. वैभवीची जी आई होती, ती समजायची की माझ्या 2 मुली आहेत. तर ती जेवढं प्रेम वैभवीला करायची, तेवढं श्रावणीला करायची. श्रावणी आणि वैभवीमध्ये जवळपास 10 वर्षाचा डिफरन्स होता. ठीक आहे. तर झालं कसं होतं ना, की वैभवीच्या वडिलांची आहे ना बँकेत नोकरी होती. गव्हर्नमेंट जॉब होतं त्यामुळे दर 5-6 वर्षांनी त्यांचं ट्रान्सफर इथे-तिथे होत राहायचं. तर त्यांचं ट्रान्सफर आहे ना ह्यावेळी नागपूरमध्ये झालं होतं. ते लोकं तिथे राहायला गेले. त्या लोकांना एक सोसायटी वगैरे आवडली आणि तिथेच राहत होते. म्हणजे त्या लोकांनी रेंटवर रूम घेतलं होतं आणि तिथे राहायचं आणि एकदम मस्त सोसायटी. म्हणजे एकदम निसर्ग. त्याच्या आधी ते लोकं पुण्यात वगैरे कुठेतरी राहत होते. तर पूर्ण असं ग्रीनरी, निसर्ग गावात आल्यासारखं वाटायचं आणि नागपूर पण बऱ्यापैकी शहर आहे आणि गावसारखं वातावरण पण आहे. बरोबर, एकदम मुंबईसारखी एकदम अशी गजबज नाही आहे, शांत आहे. तर त्यांना एकदम आवडत होतं वातावरण वगैरे. दुसरीकडे जी श्रावणी होती ना, वैभवीच्या मावशीची मुलगी, तीही खूप शांत होती. म्हणजे कॉलेज वगैरे करायची आणि दिसायलाही खूप सुंदर होती. सगळ्यांचं ऐकायची. मस्त चालू होतं आणि तिला माहिती होती, तिला तिच्या परिस्थितीची जाणीव होती, की मला माझी मावशी सांभाळते, तर मला कसं राहिलं पाहिजे, काय राहिलं पाहिजे, कामं ऐकली पाहिजे. तर तशीच गुणी मुलगी होती ती एकदम. तर ते लोकं तिथे जातात, शिफ्ट वगैरे होतात, सगळं काही सेटल होत असतात आणि सोसायटीमध्येही चांगले असतात सगळे. सेटल होत असतात सगळं, ठीक आहे. तर त्यांच्या ना बाजूला एक आजी राहत असते, ठीक आहे. आता आजी राहत असते खूप चांगली, म्हणजे ती जेव्हाही आई वगैरे कुठे बाहेर जाईल ना, तर श्रावणी आणि वैभवीलावर लक्ष ठेवायची ती. काहीही बनलं तरी त्यांना घेऊन यायची आणि बऱ्याच अशा गोष्टी करायची, बरंच लाड करायची त्यांचं. तर त्या सगळ्या गोष्टी चालायच्या. त्यांना काय त्या लोकांनाही आजी फार आवडायची. म्हणजे जेव्हाही वेळ मिळेल तर आजीबरोबर जाऊन बसायच्या. आजींना विचारायचं, की तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, असं-तसं. तर आजी पूर्ण सांगतात, की 5-1 वर्ष आधी त्यांचे मिस्टर जे होते, ते ऑफ झाले आणि त्यांचा जो मुलगा आहे, तो अमेरिकेत असतो. म्हणजे तो तिथे नोकरी करतोय. तो एक इंजिनिअर आहे. तिथूनच शिकून गेला आणि सगळं काही म्हणजे ते सांगतात.
तर त्यांचं कसं होतं ना, एक घट्ट अशी मैत्री होते आजीबरोबर आणि श्रावणीला, वैभवीलाही तिथे जमायला लागतं. म्हणजे शाळा सुरू होते. तिचेही वेगवेगळे मित्र बनतात. श्रावणीचे आपापलं वेगवेगळं सर्कल वगैरे चालू होतं. तिची कॉलेज लाईफ ती चांगल्यापैकी जगत असते. त्यांची आई वगैरे म्हणजे पूर्ण फॅमिली ना आता एकंदरीत सेटल होते. त्या शहरात आपल्यासारखं त्यांना वाटायला लागतं. तर होतं कसं ना, जी ती आजी असते ना, ती श्रावणीलाच काम सांगत असते, की काही झालं, की "अरे मला डॉक्टरकडे घेऊन चल" किंवा "मला दळण आणून दे." असं तशा छोट्या-मोठ्या गोष्टी श्रावणीलाच बोलत असते आणि श्रावणी पण असते, ती पण ऐकते. सगळ्या गोष्टी ऐकते. त्यांना कुठेही घेऊन जायचं असेल, काही त्यांचं औषध पाणी वगैरे करायचं असेल, तर श्रावणीच करते. इव्हन जेव्हा ते आजारी असायचे, तर मरमपट्टी करायला पण असे श्रावणी जायची. औषध गोळ्या वगैरे द्यायला पण ती जायची, कारण त्यांचं एज झालं होतं. अधूनमधून आहे ना, आजी नेहमी त्यांच्या मुलाला सांगायचे, की "अरे, ही मुलगी ती चांगली आहे." फोन वगैरे करून तासोनतास त्यांच्या मुलाबरोबर गप्पा मारायच्या. त्याचं नाव काहीतरी आदित्य वगैरे होतं. गप्पा वगैरे मागायचा आणि श्रावणीबद्दल सांगायचे, की "अरे, हे किती चांगली आहे, हे लोकं किती चांगले आहेत, माझी काळजी करतात." असं तसं सगळं काही व्हायचं. ठीक आहे. तर एक दिवशी कसं झालं ना, की आजी आहे ना त्यांच्या मुलाबरोबर मुलाबद्दल सांगता दमायचेच नाही. म्हणजे की पूर्ण त्याच्या लहानपणाच्या गोष्टी सांगणार. तो आता काय करतोय, तो कुठे नोकरी करतोय, त्याला किती पगार आहे, सगळं काही सांगायच्या. त्यांच्या नवऱ्याबद्दल सांगायच्या, ते कसे होते, ते कुठे नोकरीला होते, त्यांच्या नातेवाईकांबद्दल वगैरे सांगायचे सगळ्या. एक दिवशी सकाळी श्रावणी त्यांच्या घरी जाते. जाता क्षणी आजी आहे ना एकदम खुश असतात. एकदम खुश आणि ते बोलतात, "माझा आदित्य येणार आहे." तर मी तर खूप खुश आहे, असं तसं सांगतात तिला गोष्टी. तर तिला पण आनंद होतो, की बाबा मला पण भेटायचं आहे, सगळ्यांना भेटायचं आहे. तुम्ही एवढं बोलत असता त्याच्याबद्दल. बघूया, मजा येईल भेटायला. 1-2 दिवसानंतर काय होतं ना, की जी श्रावणीची मावशी असते, म्हणजे वैभवीची जी आई आहे, तिला ना आजी बोलावून घेतात. तर ती बोलते, "थांब मी श्रावणीला पाठवते." "नाही, नाही, तूच ये इथे." तर ती जाते म्हणजे काय झालं? तेव्हा ते तिच्या मावशीला बोलतात, की माझ्या आहे ना मनात माझी एक इच्छा होती ती पूर्ण कर." "ते काय इच्छा आहे?" तर ती बोलते, की "तुझ्या आहे ना तुझ्या भाचीचं लग्न आहे ना, श्रावणीचं लग्न हे माझ्या मुलाशी लावून दे." म्हणजे तो पण आम्ही पण म्हणजे माहिती आहे मी थोडी आता म्हातारी झाली आहे, काय झालं आहे, पण माझी फक्त एकच इच्छा आहे, की मला माहिती नाही माझे किती दिवस आहेत आता. पण माझी एक अशी इच्छा आहे, की मी गेल्यानंतर पण त्याच्यावर माझ्या एवढंच कोणीतरी जीव लावणारा पाहिजे. आणि तुझी भाची तशीच आहे. हिरावणी अगदी तशी आहे. म्हणजे माझी काळजी घेते, गुणी मुलगी आहे, असं तसं. तर तिला बोलते, "फक्त माझी ही इच्छा पूर्ण कर." आजी एकदम एकदम फोर्सफुली म्हणतात. हे ऐकून त्या मावशीलाही खूप असा आनंद होतो. म्हणजे असं रडायला लागते. असंच ना खुशी की आसू तसं येतं. कारण तिचं असं होतं ना, की श्रावणीला तिने लहानपणापासून मुलीसारखं सांभाळलं होतं. आणि तिचं असं होतं, की तिला कधीही असं वाटू नये, की तिची आई नाही आहे. हे मेक शुअर तिच्या मावशीने केलं होतं. तिने जेवढं प्रेम वैभवीला केलं होतं, जी आपली सबस्क्रायबर आहे, तेवढंच प्रेम तिने श्रावणीलाही दिलंय. तर तर तिलाही पण असं वाटलं, की चला ठीक आहे, मी लहानपणापासून या मुलीला मोठं केलं. तिचंही वय मला वाटतं 19-20 असेल. तर तिचं असं लहानपणापासून मी मोठं केलं, एवढं शिकवलं आणि फायनली आता तिला एक चांगला मुलगा पण भेटतोय, समोरून येतोय. आजी पूर्ण सांगतात, की इंजिनिअर आहे, एवढा-एवढा पगार आहे, सगळं सांगतात. तर त्यामुळे तिला आईला खूप आनंद होतो, की चला चांगलं पगार पाणी आहे, घर पण आहे, स्वतःचं घर आहे. फायनली आता माझी मुलगी सेटल होणार. तर ते लोकं विचारतात, की कधी येणार आहे? काय येणार आहे तुमचा मुलगा? ते 2 दिवसांनी येणार आहे. आदित्य 2 दिवसांनी येणार आहे. तर ती बोलते, "ठीक आहे मग आम्ही येतो, भेटतो. या तुम्ही. तो सकाळी येणार आहे. तर तू त्या दिवशी श्रावणीला पाठव. मी दोघांची भेट घालून घेते आणि मग आपण पुढे जाऊया." तर श्रावणी खूप खुश होते, की चला म्हणजे एवढा वेल सेटल मुलगा आहे, नोकरी आहे बाहेरगावी, मी पण तिथे जाईन असं. तर ती पण एकदम लाजत, आनंदात वगैरे असते. तो दिवस येतो. श्रावणी तिचा आवडता ड्रेस वगैरे घालते, पूर्ण नटते वगैरे सजते आणि तिथे जाते. जायच्या आधी ना दरवाजा थोडासा असा लावलेला असतो म्हणजे थोडासा ओपन असतो. ठीक आहे. तर ती बघते, की त्यांच्या घरातून आवाज येत आहेत. म्हणजे आजी बोलतायत. आदित्यशी बोलतायत. तिला वाटतं, की आला आदित्य आलाय असं. तर जेव्हा ती बाहेर उभी असते ना, ती सगळं ऐकते, की आजी त्याच्याशी बोलतायत, असं तसं. ती येणार आहे, मी मुलगी बघून ठेवली आहे तुझ्यासाठी, ती खूप छान आहे. आणि ते ऐकत-ऐकत श्रावणीही थोडी नर्व्हस होत असते, थोडी घाबरत असते. कसंबसं करता ती तो डोर ओपन करते आणि जसंच ती तो डोर ओपन करते, ती बघते, की आजी आहे ना एकट्याच बडबडत असतात आणि त्यांनी समोर कोणच नसतो. आणि श्रावणीला बोलते, "अरे श्रावणी आली, हा बघ माझा मुलगा आदित्य."
आदित्य बोललेली ना, किती सुंदर मुलगी आहे, ही बघ हीच आहे ती. आणि समोर कोणच नसतो. त्या आजी एकट्याच बडबडत असतात आणि जेव्हा हे करतात ती पण घाबरते, तिला काही समजत नाही आणि ती धावत घरी जाते परत तिच्या. तिची मावशी जाते परत की बघायला की नक्की काय झालंय. कदाचित मुलीचा गैरसमज वगैरे झाला असेल. ती जाते तर तिच्याबरोबर ती आजी भडकते. ती बोलते की माझा मुलगा आलाय, माझा अपमान केलात माझ्या मुलाचा, हा बघा इथे बसलाय, तो रडतोय आता. समोर कोणच नसतं. ती एकटीच बडबड करत असते. मावशीलाही काही सस्पिशियस वाटतं. ती मग त्यानंतर घरी जाते आणि एखाद दिवसांनी ना संध्याकाळी ते लोकं ज्यांच्या खाली जे लोकं राहत असतात ना, कारण त्यांच्या फ्लोअरवर तर फक्त दोघेच असतात ते लोकं. जुनी चाळ टाईप ती अशी इमारत असते. तर खाली जे लोकं राहत असतात ना, त्यांना विचारतात, की नक्की काय आहे? तेव्हा त्यांचे खालचे ते शेजारी सांगतात, की ह्या बाईचा मुलगा आहे ना, तो 10 वर्ष आधीच मेलाय. अमेरिकाला जेव्हा तो शिकायला गेला, त्याबरोबर काहीतरी इन्सिडेंट झालं, काहीतरी झालं आणि तिथे कोणीतरी त्याला गन फायर करून तिथेच त्याला मारलं होतं. आणि तो धक्का तिच्यासाठी एवढा मोठा होता ना, की तिला अजून असं वाटतंय, की तिचा मुलगा आहे, जिवंत आहे आणि तो चांगल्या नोकरीला वगैरे लागलाय. तिला असं वाटत असतं, की 6-6 महिन्यांनी माझा मुलगा येतो परत. आता तो ह्या नोकरीत नोकरी करतोय, तो इंजिनिअर आहे आणि त्याच गोष्टी ती मनात त्याला ग्रो करते. ती अधूनमधून त्यासाठी मुली शोधत असते आणि ती आणत पण असते. म्हणजे कोणीही तिला नवीन दिसलं ना, बाजारात म्हणा, पार्कात म्हणा, कोणीही कुठेही तिला कोणी दिसलं, तर ती असं करते. तर ती बोलते, "आम्ही भरपूर लोकांना सावध करतो आणि आम्हीही तिच्या हां हां करूनच राहतो." तर जोपर्यंत नवरा होता तोपर्यंत ठीक आहे, ते सांभाळायचे. पण ते गेल्यापासून तिचं हे वाढतच जाते. ती त्यासाठी जेवण बनवते, त्याला कॉल करते, एकटीच बडबडत असते आणि तशा गोष्टी. हे झाल्यानंतर वैभवीने त्यांचा जो पूर्ण परिवार होता ना, तिच्यापासून लांब राहिलं. इवन ती आजी आहे ना, एवढी म्हणजे कारण ती मेंटली थोडी अनस्टेबलच होती. त्यामुळे ती श्रावणीवरही खूप खूप रागावलेली. मग तिला घाणेरड्या शिव्या घालत होती. तिला काय ना काहीतरी बोलत होती, की असं तसं माझ्या मुलाशी लग्न नाही केलं. म्हणजे खूप काय बोलत होती तिला. मग त्या लोकांनी ते घरही शिफ्ट केलं, दुसरीकडे राहायला गेले आणि अशा गोष्टी झाल्या. पण हा जो इन्सिडेंट होता ना, तो श्रावणीच्या मनात एकदम बसला बाई. विचार कर ना बाई, ह्या गोष्टीमध्ये काही असं भूत, प्रेत, आत्मा नव्हती. पण किती हॉरिफाइंग होतं भाई, की तिने अख्खी पर्सनॅलिटी त्याची बनवली आहे आणि तो मुलगा रोज तिच्याबरोबर जगतोय. ती तिच्या फोननी नंबर काय पण डायल करते, त्याच्याबरोबर तासंतास बोलते, जसं काही तो रिॲलिटीमध्ये आहे. पण इन रिॲलिटी कोणीच नाही आहे. कठीण आहे भाई. तर ही जी माझी पुढची आणि शेवटची स्टोरी आहे, ही ठाण्यामधल्या कशेली या भागातली आहे. तर ही गोष्ट मला रोहितने पाठवली आणि ही त्याच्या जेव्हा तो कॉलेजच्या फर्स्ट इयरला होता. त्याच्या आधी त्याचं गाव बुलढाणा त्या साईडला आहे. तर तिथून तो मुंबईला आलेला शिक्षणासाठी आणि त्यावेळी कसं त्याचं कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे झालं. मुंबई, ठाणे आसपासच झालं. तर तिथे त्यांनी एक राहायला वगैरे जागा बघत होता. तर त्याला एक स्वस्तात एक फ्लॅट मिळाला. चांगला फ्लॅट होता आणि त्याला बऱ्यापैकी कमी प्राईसमध्ये तो फ्लॅट मिळाला. तो भाड्याने राहत होता. 1 रूम, किचन असं होतं आणि तिथे तो राहायचा. तर जेव्हा तो इथे आला ना मुंबईत, तो भाई एकदम शॉक झाला होता रोहित. कारण एक स्वप्नांच्या शहरात तो आला होता. तो जेव्हा इथे तिथे फिरला, आयुष्यात पहिल्यांदा तो मुंबईला आलेला. मरीन लाईन्सला, मुंबई ट्रेनमध्ये त्याला चढताच आलं नाही. तर तो खूप एन्जॉय करत होता. शनिवार, रविवार तो जायचा, फिरायचा, अशा तशा गोष्टी व्हायच्या. तर त्याने एक इन्सिडेंट सांगितला मला, की तो आला, सेटल झाला, कॉलेज वगैरे सुरू झालं त्याचं. रोज तो अपडाऊन करत होता आणि चाललेलंच आहे चांगल्यापैकी. तर तो बोलतो, की ना त्याचा जो फ्लॅट होता ना, तो त्याला स्वस्तात मिळाला आणि तो आहे ना नेहमीच त्याला एक भीती असायची, की त्याच्या फ्लॅटमध्ये आहे ना, की काहीतरी आहे. आणि त्याचं ते दुसरं कारण पण होतं, कारण तो खूप हॉरर मूव्हीज बघायचा. हॉररचा तो खूप मोठा फॅन होता. तर नेहमी तो फ्लॅट आहे ना, तिथून त्यामध्ये त्याला असं वाटायचं, की रात्री झोपतेवेळी वगैरे आहे ना, पैंजणांचा आवाज येतोय किंवा जर त्यांनी आतला जो फॅन आहे तो बंद केलाय, तर सकाळी त्याला तो चालू असलेला दिसतोय. बऱ्याच गोष्टी असं व्हायचं, की त्याला मिळायच्या नाही. म्हणजे तो एक गोष्ट तिथे ठेवून जायचा, तो दुसरीकडे असायची. एकदा तर तो बोलतो असं झालेलं, की त्याला खूप घाई झाली होती. त्याने पटकन रेडी झालं आणि त्याची एक सवय होती, की तो सगळं काही जायच्या आधी बंद करून जायचा. म्हणजे लाईट्स झाले, मेन स्विच बंद करायचा, गॅसचं वगैरे सगळं बंद करायचा. तर एक दिवशी तो परत आला आणि त्याने बघितलं, की त्याचं गॅस चालू होता. म्हणजे ते ओपन होतं. तर त्याला एक ती सवय होती त्याच्या आईने लावलेली. पण ते खूप गोष्टी अशा
क्वेश्चन मार्क होत. खूप गोष्टी अशा क्वेश्चनेबल होत्या त्याच्या फ्लॅटमध्ये. तर तो एक एक तो स्टोरी सांगत होता. तर झालं कसं होतं, की एक दिवशी असंच तो हॉरर मूव्हीज बघत होता किंवा सीरियल बघत होता. तर सीरियल बघता-बघता तो झोपून गेला. ठीक आहे. ठीक आहे. तर रात्री त्याला 3:00-3:30ला जाग आली. त्याने बघितलं, की आहे ना जोरजोरात कोणतरी बाळ रडतंय. 2 मिनिटांना त्याला झोपच येत नव्हती. कारण ते बाळाचा आवाज नुसतं वाढत होतं. त्याने बघितलं यार कोण आहे? त्याने म्हणजे असं स्वतःला एक कोण आहे भाई? कोणाचं बाळ रडत आहे? काय आहे? जाऊ दे आता. ते थोडं हे झालं, तो इरिटेट झाला. त्याने आपली उशी वगैरे घेतली, झोपायला बघितलं, झोपच येत नाही. त्या बाळाचं असं वाटत होतं, की कोणतरी त्याच्या कानात येऊन रडतंय, असं जोरजोरात होत होतं. तो पूर्ण इरिटेट झाला. त्याला काय समजलंच नाही, की नक्की काय चाललंय काय? पूर्ण रात्र तो जागाच राहिला, झोपलाच नाही. जसं सकाळ झाली ना, तो खाली गेला. आता त्याची जी बिल्डिंग होती, ती 3 माळ्याची होती. तो खाली गेला आणि त्याने विचारलं दुसऱ्या माळ्यावर वगैरे, की "अरे कोणाचं बाळ आहे? म्हणजे काय रडतंय कोण? काय?" तर ते बोलले, "नाही, आमच्याकडे कोण बाळ नाही." ते बोलले, "कोणाकडे आहे मग? एवढं रात्रभर तुम्हाला आवाज नाही आला?" "नाही, आम्हाला नाही आवाज आला." तर तो खाली जाऊन बघतो, तर तिथे विचारतो, "बाळ आहे का कोण रात्री? कोण एवढं समजवत जा." ते बोलतात, "नाही, आमच्याकडे पण नाही." तर त्याच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये 3-4 फ्लॅट्स असतात. तो सगळ्यांना विचारतो आणि वॉचमनलाही विचारतो. त्याला ते माहिती पडतं, की त्यांच्या बिल्डिंगमध्ये कोण लहान बाळच नाही. तर एक ही शक्यता उरते, कदाचित ते समोरच्या बिल्डिंगमध्ये असेल. पण त्यांच्या समोर पूर्ण जंगल आहे. म्हणजे शेती वगैरे आहे. तिथे कोणती बिल्डिंगच नाही. तर नक्की आवाज येत कुठं तर नक्की आवाज येत कुठून होता? तो एक प्रश्न पडतो. तर एक एक क्वेश्चनेबल आहे. तर त्यांनी इव्हन नंतर सिक्युरिटीला, वॉचमनलाही नंतर असं होतं ना, खूप टायमानंतर विचारलं, तर ते बोलतात, की आम्हालाही येतो रात्रीच्या वेळी. पण इथे कोण राहत नाही. म्हणजे ते कारण तो बोलतो, की जेव्हा एक बाळ रडतो ना, तो जास्तीत जास्त 5 मिनिटं, 10 मिनिटं रडेल आणि एवढं लाऊडली नाही रडत. पण बोलतो असा आवाज आहे, की आम्हाला इथपर्यंत कधी-कधी ऐकू येतो. ठीक आहे. तर जे रात्रीचे नाईट शिफ्ट करतात ना, त्यांना येतं. तर ते खूप वेगळं होतं. त्यानंतर तो ते तिथे राहिला. त्यानंतर तो तरीही तिथे 2-3 महिने राहिला. पण यायचं त्याला अधून-मधून पैंजणांचा आवाज, असा आवाज तर आहे. ती जी जागा होती ना, ती थोडी क्वेश्चनेबल जागा होती. तर ही स्टोरी आपल्याला रोहितने पाठवलेली आणि ही त्याच्यावर ॲक्चुअल घडली आहे. आणि मला वाटतं, की भाई जो रिअल हॉरर आहे ना, तो हाच आहे. कारण असं कोण भूत-वूत येऊन हे नाही होत, पण अशा गोष्टी होतात ज्या जिथे कोण दिसत नाही. आणि मी बघितलं आपल्या Instagramवर मला एक पोस्ट आलं होतं. आपलाच एक सबस्क्रायबर आहे, त्याचं नाव अंगद करून आहे आणि त्याने खूप तो आपला एक मान काप्यावाला एपिसोड तो बघत होता आणि त्या एपिसोड बघता-बघता त्याने खूप एक कराउजल बनवलेलं Instagramवर आणि तिथे त्याने मान काप्या ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली होती. इंग्रजीत केली त्याने, पण खूपच चांगल्या प्रकारे केली. आवडलं मला. तर भारी वाटतं, की असं काहीतरी करताय. हां? मी पण बघितलं. हं. तर छान वाटलं. मला तर भारी वाटलं आणि शाउट आउट टू अंगद. तर आतापर्यंत तुम्ही एपिसोड बघताय. थँक यू सो मच. जर तुम्हालाही तुमच्या स्टोरी आमच्यापर्यंत पाठवायच्या असतील, तर ह्या ईमेल आयडीवर पाठवू शकता किंवा खाली एक Google फॉर्म आहे, ज्यात तुम्ही लिहून पाठवू शकता. तुमचं नाव, तुमचं म्हणजे फोन नंबर वगैरे आणि तुमची स्टोरीज पाठवू शकता किंवा तुम्हाला व्हॉईस नोट पाठवायचं आहे, तेही तुम्ही पाठवू शकता किंवा तुम्हाला असं वाटतं तुमच्या आजी-आजोबांकडून तुम्हाला त्यांचं काही रेकॉर्ड करून पाठवायचं आहे, तर नक्की पाठवा आणि आपण ते आपल्या एपिसोडमध्ये प्ले करू. लास्ट व्हिडिओमध्ये जे आपले टॉप कमेंट्स होते ते हे आहेत आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग. आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.